नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी इयत्ता 7वी सुलभ भारती. आज आपण 6वी कविता टपटप पडती ही आज आपण पाहणार आहोत. ही कविता आहे मंगेश पाडगावकर यांची. मंगेश पाडगावकर कवी आहेत. मंगेश पाडगावकर हे टपटप पडती ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. ही कविता अतिशय सुंदर अशी कविता आहे. मुलांच्या बालमनातील कल्पना व त्याचे वर्णन या ठिकाणी कवीने केलेले आहे. या कवितेमध्ये मोकळ्या वातावरणात नि खुल्या निसर्गात बागडणाऱ्या मुलांच्या आनंदाचे बहारदार वर्णन या ठिकाणी कवीने केलेले आहे. The poem has given a very cheerful description of children playing outdoor in the midst of nature and frolicking in the nature environment. तर चला आपण पाहूया कवी परिचय. कवीचं नाव आहे मंगेश पाडगावकर. मंगेश केशव पाडगावकर असे त्यांचे संपूर्ण नाव. जन्म 1929 वेंगुर्ला येथे आणि मृत्यू 30 डिसेंबर 2015 मुंबई येथे. मराठी साहित्यातील अत्यंत नावाजलेले हे नाव मंगेश पाडगावकर हे नाव. त्यांचं साहित्य खूप आहे, पण मोजक्याच काव्यसंग्रहांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. साहित्य, धारानृत्य, जिप्सी, छोरी, सलाम हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत. जिप्सी म्हणजे एकांतात भटकणारा असा त्याचा अर्थ आहे आणि खूप सुंदर हा कविता संग्रह आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि त्यामुळे त्यांच्या साहित्यांना पुरस्कार देऊन मानवंदना दिली आहे. पुरस्कार: महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2008 साली मिळाला. जीवन साधना गौरव पुरस्कार 2013 साली मिळाला. महाराष्ट्र साहित्य पुरस्कार 2013 साली मिळाला. 20 एप्रिल 2013 रोजी त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते, त्यावेळचे तत्कालीन राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते पद्मभूषण हा पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आला. मंगेश पाडगावकर विविध ढंगी विविध रंगी असा त्यांच्या कविता खूप गाजलेल्या आहेत. निसर्गावर त्यांचे खूप प्रेम आहे, त्यामुळे निसर्गावर आधारित त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. पावसावरच खूप साऱ्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. त्यातील एक पाऊस आला ही कविता सुद्धा खूप छान आहे आणि त्यांच्या आवाजातील पावसावरची गाणी, गोड गाणी ही प्रसिद्ध आहेत. मंगेश पाडगावकर अत्यंत मराठी साहित्यातील गाजलेले हे नाव आहे. तर त्यांनी ही कविता लिहिली आहे, टपटप पडती ही कविता. अर्थातच शीर्षक पाहिल्यावर लक्षात येतं की टपटप म्हणजे पडण्याचा जो आवाज आहे, वरून खाली पडण्याचा जो आवाज आहे. पडणे म्हणजे खाली पडणे. तर पाहूया आपण या कवितेमध्ये मंगेश पाडगावकरांनी काय सांगितले आहे. या कवितेचे मध्यवर्ती कल्पना मोकळ्या कुरणावरती असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले व त्यांचे सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद त्यांनी प्रस्तुत कवितेतून व्यक्त केला आहे. मोकळ्या कुरणावरती. विद्यार्थी मित्रांनो, हा निसर्ग खूप मोठा आहे म्हणूनच व्यक्त केले आहे. हा निसर्ग खूप मोठा आहे म्हणूनच
निसर्गाला गुरु मानलेले आहे. कारण या निसर्गाकडून आपण खूप काही गोष्टी शिकत असतो. आता हा निसर्ग म्हणजे या निसर्गातील घटक, यामध्ये आपलासुद्धा समावेश आहे. यामध्ये मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी, कीटक, झाडे, वेली, दगड, गवत, हे सर्व, आकाश, चंद्र, सूर्य, तारे, हे सर्व निसर्गाचे घटक आहेत. निसर्गातील हे घटक प्रत्येक जण या घटकावरील अवलंबून असतो. प्रत्येक जण एकमेकांवर परावलंबी असतो, एकमेकावर. आणि हाच निसर्ग हा आपल्याला खूप काही आनंद देऊन जातो, खूप काही शिकवून जातो. म्हणून निसर्गाच्या सानिध्यात आपण राहिलं पाहिजे. निसर्गातील सौंदर्याचा आपण आस्वाद घेतला पाहिजे. हेच मूल्य याच कवितेतून आपल्याला शिकायला मिळते. आपणही ट्रेकिंगला जातो. तुम्हीही गेलेला असाल तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या कुटुंबासोबत. अगदी मी सुद्धा गेलेलो आहे. निसर्गातील सानिध्यात गेल्यावर आपण एक वेगळंच विश्व पाहत असतो आणि त्या विश्वात आपण इतके रममाण होतो की आपण आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी विसरून जात असतो आणि त्या सौंदर्याचा मनमुराद आनंद आपण घेत असतो. हेच या कवितेतून सांगितले आहे. निसर्गाच्या सानिध्यात आपण राहिल्याने आपल्या मनाला खूप हलकेपणा वाटते, एक नवीन चेतना मिळते, जगण्यासाठी नवीन बळ मिळते. म्हणून निसर्गाच्या सानिध्यात आपण गेलं पाहिजे, बागडलं पाहिजे मोकळ्या वातावरणात. आजच्या या काळामध्ये शहरामध्ये तरी आपल्याला पाहायला मिळत नाही. तर चला आपण पाहूया कविता. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. यामध्ये आपण काही शब्दार्थ पाहूया. कुरण म्हणजेच गवत, भरारा म्हणजे भरभर, प्राजक्त म्हणजे प्राजक्ताचे फूल. अशा पद्धतीने आपण हे शब्दार्थ पाहिले. द कोरल ट्री आपण पारिजातकाला म्हणत असतो. चला तर आपण पाहूया कविता. पहा, या कवितेमध्ये दोन मुलं ही आनंदाने नाचत आहे आणि त्यांच्या अंगावर प्राजक्ताची फुले पडत आहेत. भीर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे, कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डोले. पहा, टपटप पडती. कवी अत्यंत सुंदर पद्धतीने ही कविता मांडतात. पारिजातकाची फुले अंगावर टपटप अशी पडत आहे आणि त्या भिरभिर अशा तालावर आमचे एकत्र गाणे आमचे जुळत आहे. हे सर्व मिळून एकत्रपणे हे गाणे गात आहेत. झाडावरची प्राजक्ताची झाडावर फुले अंगावर पडत आहे आणि मुलांना एवढा आनंद होतो की मुले गाणे गायला लागतात आणि त्यांचे एकत्रितपणे सूर जुळत आहे, एकत्रितपणे गाणे गात आहेत, असे या ठिकाणी कवीला म्हणायचे आहे. White flowers of Prajakta means the coral tree are dropping on our body and we are together singing the chorus on its rhythm. अशा पद्धतीने हा पहिला पॅरेग्राफ आपण पाहिला. आपण आता पाहूया दुसरा पॅरेग्राफ. त्याच्याच अगोदर टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरे 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. आता या ठिकाणी प्राजक्त म्हणजेच कोरल ट्री, तालावर म्हणजेच ठेक्यावर, ऑन द रिदम, जुळे म्हणजे मॅचेस, जुळते, याचाच अर्थ गायली जाते. आता ही प्राजक्ताची फुलं पांढरी शुभ्र असतात आणि ती अंगावर पडत असतात. त्या भिरभिरत्या तालावर आम्ही एकत्र गाणे गात आहोत आणि एकत्र गाणे गाऊन आनंद व्यक्त करत असतो.
या ठिकाणी अशा पद्धतीने कवीला म्हणायचे आहे. पुढे पहा. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. या ठिकाणी कुरण म्हणजे माळरान, हिरवळ, ग्रासलँड. भरारा म्हणजे भरभर, जोरात, स्विफ्टली. खुशीने म्हणजे आनंदात, हॅपीली. आणि या ठिकाणी डुले याचा अर्थ होतो स्वेच. कवी म्हणतात की खुल्या हिरवळीवर झाडांखाली ऊन सावलीने सुंदर जाळे विणले आहे. त्यातच भरभर वारा येताच गवत आनंदाने डोलत आहे. आता जेव्हा सूर्य डोक्यावर असतो त्यावेळेला झाडाखाली सावली पडते आणि ती सावली ही जाळीसारखी वाटत असते. म्हणजे जणू काही सावलीची जाळीच या ठिकाणी खाली विणलेली आहे. कवीने अतिशय सुंदर कल्पना केलेली आहे की ऊन सावलीचं हे जाळं. कधी कधी काय होतं की हिरवळ असलेल्या भागावर, हिरव्यागार भागावर जेव्हा सावली पडते, काळी सावली पडते आणि हे सुंदर जाळं कवीला या ठिकाणी दिसत असतं. म्हणजेच काय की सन अँड शेड have kitten a beautiful net on the turf under the tree. When the wind flows swiftly, the grass toes in a joy. आनंदाने गवत हे भरारा वाऱ्यावर नेहमीच डोलत असते आणि ते आनंदाने डोलत असते. अशा पद्धतीने कवीने या ठिकाणी आपली कविता सुंदर शब्दात मांडलेली आहे. अशा पद्धतीने कवीने आपले वर्णन सुंदर शब्दात केलेले आहे. यामध्ये सुंदर सावलीचे जाळे दिसत आहे. कुरण म्हणजे गवत, चराऊ जमीन आणि भरारा म्हणजे भरभर, स्विफ्टली असा आपण त्याचा अर्थ पाहिला आहे. आता आपण जाऊया पुढच्या पॅरेग्राफकडे. पुढचा पॅरेग्राफ आहे. दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती, हा झोपाळा झुले. आता या ठिकाणी कवीने म्हटलं आहे नाहती म्हणजे आंघोळ करतात, झोपाळा म्हणजे झोका. तर कवी म्हणतात आमच्या गाण्याचे सूर लांबवर वाहत जातात आणि पिवळ्या धम्म उन्हात ते नाहतात. सगळी धरणी मधुर हास्य करते नि फांदीवरती झोका झुलत असतो. म्हणजेच गाण्याचे सूर हे खूप लांबवर जात असतात आणि ते पिवळ्या उन्हात जेव्हा नाहतात तेव्हा धरणी हास्य करते आणि फांदीवर एक झोका झुलतो आहे. त्या झोक्यांवर मुलं झोका घेत असतात. अशा पद्धतीने कवीने आपली कल्पना या ठिकाणी केलेली आहे. कवी म्हणतात द मेलोडियस ट्यून ऑफ आवर सॉन्ग गो ऑन फ्लोइंग फार ऑफ अँड bath in the golden yellow sunshine. The whole earth is smiling swiftly and swing is accelerating on the branches. अशा पद्धतीने कवीने त्याचे वर्णन केलेले आहे. पुढे पाहूया. गाणे आमुचे झुळझुळ वारा, गाणे आमुचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. आता या ठिकाणी कवीने म्हटलेले आहे की झुळझुळ वाऱ्यासारखे आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे आमचे गाणे आहे आणि या गाण्यातून पावसाच्या धारा बरसतात, वाऱ्याची लकेर उमटते आणि सुंदर मोर पिसारा या ठिकाणी फुलत असतो. म्हणजेच जेव्हा झुळझुळणारा वारा आणि लुकलुकणारा तारा हेच आमचे गाणे आहे आणि त्यातून पावसाच्या धारा जेव्हा वाहतात तेव्हा वाऱ्याची लकीर उमटते आणि मोर पिसारा, सुंदर असा मोर पिसारा हा वाहत असतो. म्हणूनच कवी म्हणतात की आवर सॉन्ग इज लाईक gentle breeze, the twinkling star, the rain showers through our song, a breeze of wind emanates, charming plumage of peacock blooms through our song. अशा पद्धतीने आमचे गाणे हे वाऱ्याची लकीर उमटवते आणि सुंदर मोर पिसारा हा फुलवत असतो.
तर चला आपण पुढचा पॅरेग्राफ पाहूया. पुढे, फुलासारखे फुला सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. या ठिकाणी कवी म्हणतात, मुलांनो, तुम्ही फुलासारखी फुलून या, सुरात सूर मिसळून एकत्र चला. जे गाणे गातात तीच शहाणी मुले असतात, आणि जी मुले गात नाहीत ती वेडी खुळे असतात. म्हणून आपण सतत गाणे गायचं आहे, आणि आपण आता फुलांसारखे फुलायचे आहे. फुलांसारखे फुलत असताना आपले सूर एकमेकांचे आपले सूर मिसळून आपल्याला एकत्र यायचे आहे, आणि एकीचे बळ आपल्याला दाखवायचे आहे. सुरांच्या माध्यमातून आपल्याला एकीचे बळ दाखवायचे आहेत. द पोएट सेज, माय चिल्ड्रन, डू ब्लूम लाईक फ्लावर्स अँड लाईक इन हार्मोनी बाय सिंगिंग युअर ट्यून टुगेदर. दोज हू सिंग आर सेन अँड दोज हू डू नॉट आर फुलिश. हेन्स गो ऑन सिंगिंग फॉर एव्हर. म्हणजेच आपण नेहमी सतत गात राहायला हवे. आता आपण पाहूया शब्दार्थ, काही प्रश्न उत्तर. खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा. मोर पिसारा. मोर, पिसारा, पिसा, सार, सारा. आता यामध्ये कुरणावरती, यामध्ये वरती, तीर, वर आणि रती हे शब्द लपलेले आहेत. नंतर झाडाखाली, यामध्ये खाली, झाली आणि खडा हे शब्द लपलेले आहेत. ऊन सावली, यामध्ये ऊन, सावली, साली, वसा व नऊ अशा पद्धतीने शब्द लपलेले आहेत. आता या प्रश्नांमधून आपल्याला वेगवेगळे शब्द तयार करण्याची सवय लागते, आणि आपण त्याचे अर्थ समजून घेत असतो. चला तर आपण पाहूया पुढचा प्रश्न. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते, असा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. त्याचं उत्तर आहे, मुलांच्या अंगावर प्राजक्ताची फुले टपटप पडल्यावर त्या भिरभिर नाऱ्या तालावर मुलांचे गाणे जुळून येत असते. म्हणजेच काय की प्राजक्ताच्या फुलांची टपटप आणि त्याचा ताल. पुढचा प्रश्न आहे, गवत खुशीने का डुलते, हा प्रश्न आहे. त्याचा पण आता उत्तर पाहूया. यामध्ये उत्तर आहे, भरारा वारा गवताच्या अंगावरून वाहतो म्हणून गवत खुशीने डुलते. भरारा वारा गवताच्या अंगावरून वाहतो म्हणून गवत खुशीने डुलते. पुढचा प्रश्न आहे, मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते. प्रश्न असा आहे, मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते, आणि त्याचे उत्तर आहे, पाऊस वारा मोर पिसारा मुलांच्या गाण्यातून फुलतात. पाऊस वारा मोर पिसारा मुलांच्या गाण्यातून फुलतात. तर चला आपण आता पुढचा प्रश्न एक पाहूया. कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे. त्याचं उत्तर आहे, जी मुले गाणे गात नाही आहेत त्यांना खुळे म्हटलेले आहेत. जी मुले गाणे गात नाही आहेत त्यांना खुळे म्हटलेले आहे. चला तर आपण पुढचा एक प्रश्न पाहूया. यामध्ये कवितेच्या ओळी पूर्ण करा. पहिला आहे कुरणावरती डॅश डॅश, दुसरा आहे हस्ते धरती डॅश डॅश, आणि तिसरा आहे पाऊस वारा आणि डॅश डॅश. त्याची उत्तर आहेत, कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी. दुसरा आहे हस्ते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. आणि तिसऱ्याचं उत्तर आहे पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. अशा पद्धतीने कवितेच्या ओळी पूर्ण केलेल्या आहेत. चला तर आपण पाहूया पुढचा प्रश्न. टपटप या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द कोणकोणते आहेत. टपटप या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा. यामध्ये नादानुकारी शब्द आलेला आहे, पहिला भिरभिर, दुसरा भरारा, तिसरा झुळझुळ व चौथा लुकलुक. चला तर पुढचा आपण एक प्रश्न पाहूया, आणि तो प्रश्न आहे, खेळूया शब्दांशी
खालील दिलेला अ गट व ब गट यामधील योग्य सहसंबंध लावा आणि त्यांच्या जोड्या जुळवा. अ गटामध्ये आहे झुळझुळ, हसरी, फांदी, लुकलुक आणि ब गटामध्ये आहे तारा, वारा, धरती आणि झोपाळा. आता त्यांची उत्तर आपण पाहूया. अ गट आणि ब गटाची. हसरी आहे धरती, फांदी झोपाळा, तिसरा आहे झुळझुळ वारा आणि चौथा आहे लुकलुक तारा. तर अशा पद्धतीने त्यांची ही उत्तरे आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालील दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनातील दिलेले विरुद्धार्थाचे शब्द शोधा व लिहा. आपण त्यांची उत्तरे पाहूया. चढ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उतार, नफाचा विरुद्धार्थी शब्द आहे तोटा, बरेचा विरुद्धार्थी शब्द वाईट, आतचा विरुद्धार्थी शब्द बाहेर, आनंदचा आहे दुःख, मोठा विरुद्धार्थी शब्द लहान, यश याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपयश आणि शुभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अशुभ. अशा पद्धतीने दोन चौकोनात दिलेले शब्द त्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आपण पाहिलेले आहेत. आता आपण पुढचा एक मजेदार प्रश्न पाहूया. तो म्हणजे दिलेल्या शब्दांचा वाक्य डोंगर बनवा. आता शाळा, पुढचा शब्द आहे माझी शाळा, त्यापुढे ही माझी शाळा, त्याच्यापुढे ही माझी शाळा आहे. माझी शाळा सुंदर आहे, माझी शाळा खूप सुंदर व छान आहे व शेवटचं वाक्य त्या ठिकाणी बनते माझी शाळा खूप सुंदर, छान व मोठी आहे. अशा पद्धतीने आपण याची प्रश्न उत्तरे या ठिकाणी पाहिलेली आहेत. पुढचा आपण प्रश्न पाहूया. आकृती पूर्ण करा. यामध्ये पहिला शब्द आहे पहिला प्रश्न ऊन सावली इथे जाळे विणते. याचं उत्तर आहे ऊन सावली कुरणावरती आणि झाडाखाली जाळे विणते. दुसरा प्रश्न आहे आवाज प्राजक्ताच्या फुलांचा टपटप आणि आवाज वाऱ्याचा भिरभिर. तिसरा प्रश्न आहे झुळझुळणारा, त्याचं उत्तर आहे वारा आणि लुकलुकणारा, त्याचं उत्तर आहे तारा. या ठिकाणी चौथा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे गाणे, गाणारे आणि गाणे न गाणारे. यामध्ये गाणे गाणारे हे शहाणे आणि गाणे न गाणारे हे खुळे आहेत. अशा पद्धतीने जर आपल्याला आकृती पूर्ण करा हा प्रश्न आला तर त्यामधील प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण पाहिली. या ठिकाणी ही कविता आपली संपलेली आहे. आपण आज कवितेचे स्पष्टीकरण व त्यावरील प्रश्नांची उत्तरे पाहिली. धन्यवाद.